फोटोकडे नीट बघा. सचिन तेव्हा 5 वर्षांचा होता, पण बॅटिंग करतानाचा त्याचा स्टान्स, बॅटवरची सहज सुंदर पकड आणि चिमुकल्या डोळ्यातली चमक आजही लक्ष वेधून घेते. वर्ष उलटली तरी त्याची बॅटवरची पकड तीच आहे. खेळातली सहजता सुद्धा तशीच. पण कोवळ्या सचिनचं रूपांतर एव्हाना प्रगल्भ क्रिकेटरमध्ये झालंय. कोणतंही आव्हान झेलायला तयार असलेला लढवय्या क्रिकेटर. सचिनचे वडील आणि मराठीतले प्रसिद्ध साहित्यिक रमेश तेंडुलकर यांनी सचिनचं नाव ठेवलं ख्यातनाम संगीतकार सचिनदेव बर्मन यांच्या नावावरून. पण त्याला ना संगीतात रुची होती ना साहित्यामध्ये. 8 वर्षांच्या सचिनला मोठ्या भावासारखं क्रिकेट खेळायचं होतं. क्रिकेटमध्येच तो खरा रमत होता. When I saw him at the आझाद मैदान playing, मी सर्वात पहिल्यांदा सचिनला पाहिलं ते आझाद मैदानावर. त्याचे कोच रमाकांत आचरेकर यांच्याकडे प्रशिक्षण घेताना. त्याच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा त्याच्यातील गुणवत्ता कितीतरी अधिक होती. टॅलेंट was I think 8 or 9. क्रिकेटमध्ये त्याच्यातली खरी प्रतिभा फुलली. त्याच्या गुणवत्तेला न्याय मिळाला आणि क्रिकेटमध्येच करिअर करायचं निश्चित झालं. आणि मग 10व्या वर्षापासूनच दिवसातले 8-8 तास सचिन मुंबई क्रिकेटच्या पंढरीत शिवाजी पार्कवर घालवायला लागला. क्रिकेटमधला प्रत्येक शॉट त्याने इथे गिरवला. पुढची काही वर्ष मुंबईतलं शालेय क्रिकेट त्याने गाजवलं. अनेक मोठ्या इनिंग्स उभारल्या आणि कित्येक रेकॉर्ड रचले. त्याचा बालपणापासूनचा मित्र आणि नंतर भारतीय टीम मधला साथीदार विनोद कांबळी बरोबर त्याने केलेली 664 रन्सची पार्टनरशिप आजही कोणीही विसरणार नाही. I went and saw him from a corner because I didn't want him to be conscious that I was standing. मला बघितलं तर सचिनवर दडपण येईल असं मला वाटलं. म्हणूनच मी गुपचूप त्याला न सांगता त्याची इनिंग बघितली. माझं भानच हरपलं. घरी गेल्यावर मी जाहीर केलं की क्रिकेटमधली एक अप्रतिम इनिंग मी पाहिली होती. सचिन तेंडुलकर फक्त 14 वर्षांचा असताना मुंबईच्या रणजी टीमचे कॅप्टन दिलीप वेंगसरकर यांनी टीम बरोबर नेट्समध्ये बॅटिंग करण्याची संधी सचिनला दिली. मिसरूळ सुद्धा न फुटलेला कोवळा सचिन तेव्हा पहिल्यांदाच भारताचा तेव्हाचा नंबर 1 बॉलर कपिल देवला सामोरा गेला. तिथे सुद्धा त्याची गुणवत्ता लपली नाही आणि लगोलग मुंबईच्या रणजी टीम मध्ये त्याची निवड झाली. 14 वर्षांच्या सचिनने रणजी पदार्पणातच सेंचुरी ठोकली. He just went out and played at the age of 14 like a mature, seasoned cricketer. And I thought there were 2 educations for us seniors. It stands out more because I was at the other end. 14व्या वर्षीच तो एखादा कसलेला प्रगल्भ बॅट्समन सारखा खेळत होता. आम्हा सिनियर खेळाडूंसाठी हा एक धडाच होता. मी त्यावेळी त्याच्याबरोबर बॅटिंग केली आणि बॅटिंग मधला चमत्कार मी प्रत्यक्ष अनुभवत होतो. इतकी वर्ष मी त्याला पाहतोय. त्याची बॅटिंग आजही तशीच आहे. बॅटिंगचं कौशल्य जणू तो वरूनच घेऊन आलाय. Says very clearly that somebody up there made him as a finished product. I remember the debut very well because I took the break from my office in the Times of India to go and watch. सचिनची गुजरात विरुद्ध केलेली सेंचुरी मला नक्कीच आठवते आहे. कारण ऑफिस मधून वेळ काढून मी मॅच बघायला गेलो आणि त्याची बॅटिंग बघितल्यावर मी माझ्या वरिष्ठांच्या मागेच लागलो की सचिनवरचा लेख पहिल्या पानावर छापावा. फ्रंट पेज आर्टिकल on the birth of a new superstar. रणजी क्रिकेट नंतरचा पुढचा टप्पा नॅशनल टीमचा. हा टप्पा सचिनने एका वर्षातच गाठला. 1989 साली पाकिस्तान दौऱ्यासाठी भारतीय टीम मध्ये सचिनची निवड झाली. सचिनच्या वयाची इतर मुलं जेव्हा शाळेत जात होती तेव्हा सचिन भारतीय टीम मध्ये बॅटिंग करत होता. वसीम अक्रम, वकार युनुस आणि इम्रान खान या तेव्हाच्या क्रिकेटमधल्या सगळ्यात भीतीदायक फास्ट बॉलर्सना सामोरा जात होता. आणि त्याच वेळेला मला नेमका बॉल लागला आणि त्याने मला एवढं सांगितलं पण की आत स्टँड मध्ये पण आवाज आला. हाडावरती मला बॉल लागला. पण त्या स्टेजला मला पण माहिती नाही की कशी काय एक ते डिटर्मिनेशन असतं आणि एक विल पॉवर असते. ऑब्व्हियसली दुखर होतं आणि डोकं वगैरे जड झालं होतं. पण ह्या गोष्टीची एक खात्री होती की बॉल लागल्याने एवढंच होऊ शकतं, ह्याच्यापुढे काही होऊ शकतं. 17 वर्षांचा असताना 1990 मध्ये इंग्लंड विरुद्ध सचिनने आपली पहिली टेस्ट सेंचुरी ठोकली. सेंचुरी बरोबरच भारतीय टीमला त्याने पराभवापासूनही वाचवलं होतं. The second test match, I had decided that दुसऱ्या टेस्ट मध्ये मी ठरवलंच होतं काही झालं तरी कमीत कमी पाऊण तास मी पिचवर टिकून राहणार. कारण सिनियर खेळाडू मला नेहमी सांगायचे बॅटिंग करताना पहिली 15-20 मिनिटं कठीण असतात, त्यानंतर बॅटिंग सोपी होते. Once you've stayed there for longer than 25-30 minutes, then things start changing gradually.
या मॅच पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनची ओळख निर्माण झाली. यानंतर प्रत्येक मॅच गणिक त्याच्यातला क्रिकेटर रन्ससाठी अधिकाधिक आसूसला. 1992 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पर्थ मध्ये त्याने ठोकलेली सेंचुरी आठवतीये. यानंतर मला आत्मविश्वास आला की कुठल्याही पिचवर कोणत्याही बॉलर समोर मी तग धरून खेळू शकतो. John Woodcock, the London Times correspondent, had come all the way from England to watch him bat in Australia. ब्रॅडमनला खेळताना बघितलेला इंग्लंडचा एक पत्रकार एकदा मला म्हणाला होता की त्यानं पाहिलेला हा सर्वोत्कृष्ट बॅट्समन होता. He said, and unlike all of you, I have seen Bradman play. Great shot. 1990चं दशक खऱ्या अर्थानं सचिननेच गाजवलं. त्याने ज्याला हात लावला त्याचं सोनं झालं. तो फक्त बॅटिंगमध्ये यशस्वी होत नव्हता, तर आपल्या बॉलिंगनेही तो भारतीय टीमला विजय मिळवून देत होता. क्रिकेटमधला प्रत्येक शॉट तो खेळला आणि 1994 मध्ये तर या सगळ्यावर त्याने कळस चढवला. वन डे क्रिकेटमध्ये ओपनिंग करून पहिल्याच मॅच मध्ये त्याने 82 रन्स केले, ते 49 बॉल्स मध्ये. सचिन तेव्हा फक्त 21 वर्षांचा होता. Like you see a person, as I said, you see him as you were told that he'll one day become Don Bradman of world cricket. प्रत्येक चांगल्या बॅट्समनची तुलना अपरिहार्यपणे डॉन ब्रॅडमन यांच्याशी होते. पण सचिनला जर तुम्ही खेळताना बघितलं तर खरंच सचिनची बॅटिंग शैली ब्रॅडमन यांच्याशी मिळती जुळती आहे. लॉट डिपेंडेड ऑन माय रिदम, माय बॅट. त्या दिवशी माझी बॅटिंग कशी होते यावर बरंचसं अवलंबून असतं. मग काही वेळा मी बॉलर्स निवडतो आणि त्यांच्या बॉलिंगवर रन वसूल करतो. सचिनच्या बॅटिंगमध्ये दोष शोधून सापडणार नाहीत. 18 वर्षांचा असताना त्यानं मला दिलेल्या मुलाखतीत त्यानं एक छान वाक्य वापरलं. वयाच्या 18व्या वर्षी तुम्ही लहान नसता. अवतीभोवती अनेक सिनियर क्रिकेटर्स असताना कोवळ्या चेहऱ्याचा सचिन क्रिकेटचं विश्व आपल्या बॅटिंगने ढवळून काढत होता. कुरळ्या केसांचा हा किमयागार बॅट्समन भारतातल्या लाखो तरुणांच्या गळ्यातला ताईत बनला होता.